श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. देवघरामध्ये आपण रोज दिवा लावतो. असं कोणतंही घर नसेल की ज्या घरात रोज दिवा लावला जात नसेल. दिवा लावणे हे आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक मानलं जातं. प्रत्येक घरात सायंकाळी आणि सकाळी हा दिवा लावला जातो. यामुळे या दिव्याची जी आपण वात लावतो ना, त्या वातीसंबंधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडं पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहील. तुम्ही कधी विचार केला आहे का किंवा पाहिलंय का तुमची वात पूर्णपणे जळून जाते का, किती अर्धवट जळून राहते? दिव्याच्या वातीत फूल बनण्याचा काय अर्थ आहे तुम्हाला माहीत आहे का? की आधीच जळलेल्या दिव्यात पुन्हा वात लावणे तुमच्या समस्या वाढवू शकते आणि किती काळ, किती वर्षे एकाच दिव्याचा वापर करणे शुभ मानले जाते. ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर तुम्ही तुमच्या पूजा घरात दिवा लावताना काही चूक करत असाल तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावेच लागतात. दिव्याची वात पूर्ण जळून जाणे किंवा काही भाग वाचणे यामागे विशिष्ट संकेत असतात. जे दिवा अचानक विझतो तर कधी कधी पूजा झाल्यावर दिवा लावून ठेवतो आणि काही वेळाने वात अर्धवट जळून राहते किंवा काही वेळा पूर्ण जळते आणि त्यात फुलंही तयार होते. अशा सर्व गोष्टीचे वेगवेगळे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम असतात. सर्वप्रथम जर दिव्याच्या वातीत फूल बनले तर त्याचा अर्थ होतो की जर तुमच्या दिव्याच्या वातीत फूल बंद असेल तर याचा अर्थ असा आहे की भगवान तुमच्या प्रार्थना स्वीकारत आहेत. ते तुमच्या पूजेवर प्रसन्न आहेत. जर तुमच्या घरात दिव्य शक्तीची उपस्थिती असेल आणि त्या देखील पूजेमध्ये सहभागी होत असतील तर असे दिसून येते. जर तुमच्या दिव्याच्या वातीत फूल तयार होत असेल तर तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. दिवा लावण्याचे काही विशिष्ट नियम आहेत जे तुम्ही पाळले पाहिजे. जर तुम्ही आधीच जळालेल्या दिव्यात नवीन वात लावून पुन्हा दिवा लावत असाल तर त्यामुळे दुर्भाग्य तुमच्या मागे लागते. जर दिव्यात आधीच जळालेले वातीची राख किंवा काजळी असेल आणि तुम्ही त्यात नवी वात लावून दिवा पेटवला तर देव प्रसन्न होण्याऐवजी नाराज होतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात गंभीर अडथळे निर्माण होतात. तुमचे कामे बिघडू लागतात. तुमच्या तिजोरीतील धनधान्य कमी होऊ लागतं आणि नवीन धनप्राप्तीचे मार्ग हे बंद होतात. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा तो स्वच्छ आणि पवित्र असावा. तसेच काही लोकांना सवय असते की काही दिवसांनी आपला दिवा बदलतात, पण असं करू नये. ज्या दिव्याने तुम्ही पूजा करता तो दिवा कधीही बदलू नका. तो दिवा सिद्ध होऊ द्या. जेव्हा एखादा दिवा दररोज भगवंतासमोर पेटतो तेव्हा तो दिवा काळानुसार सिद्ध होतो. देवांची सकारात्मक ऊर्जा त्या दिव्यात येते आणि जेव्हा तुम्ही तो दिवा पेटवता तेव्हा तुमचे तन आणि मन दोन्ही पवित्र होतात. म्हणून तुम्ही रोज तो दिवा स्वच्छ करा, त्यात नवी वात ठेवा आणि दिवा पेटवा. तुम्ही ज्या वेळेस दिवा लावाल त्यावेळेस तो स्वच्छ करून त्यात दिव्यात पुन्हा वात लावा. पण जर तुम्ही चुकूनही हा दिवा बदलला तर तुमच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात. म्हणूनच तुमचा दिवा कधीही बदलू नका. 10 ते 20 वर्षे तुम्ही तोच दिवा सक्त म्हणून वापरा. दिवा सिद्ध होऊ द्या. त्याचा चमत्कार तुम्हाला तुमच्या घरी नक्कीच दिसेल. जर तुमच्या घरात किंवा व्यवसायात कोणाची दृष्ट लागली असेल आणि व्यवसाय नीट चालत नसेल तर हा दिवस तांब्याच्या भांड्यात पाण्यासह ठेवून रात्रभर तसेच ठेवा. सकाळी ते पाणी तुमच्या घरात व दुकानात शिंपडा. त्यामुळे तुम्हाला लगेच परिणाम दिसू लागतील. जेव्हा आपण एकाच वस्तूचा वापर पूजेसाठी करतो तेव्हा ती वस्तू शुद्ध होते आणि भगवंताची ऊर्जा त्यात सामावते. म्हणून कधीही तुमच्या मंदिरातील दिवा बदलण्याची चूक करू नका. भक्त जर तुमच्या मंदिराचा दिवा तुटला किंवा खराब झाला किंवा खंडित झाला तर तेव्हाच तुम्ही तो बदलू शकता. परंतु तरीसुद्धा तो दिवा तुम्ही फेकू नका. तो तुमच्या घरात सुरक्षित ठेवा, कारण तो भगवानच्या सकारात्मक ऊर्जेचा भंडार असतो. जर तुमच्या दिव्याची वात पूर्ण जळत नसेल किंवा त्यात तूप म्हणजेच घी शिल्लक राहत असेल तर त्याचा काय परिणाम होतो. सर्वप्रथम हे पाहूया. कोणत्याही झाडाची पूजा करत असाल आणि त्या पूजेमध्ये पेटवलेला दिवा पूर्ण जळत नसेल किंवा त्यात तूप वाचत असेल तर त्यामुळे तुमच्या घरात आजारपण वाढू शकतं. हा आजार तुम्हाला सहज सोडणार नाही. म्हणून जेव्हा तुम्ही कोणत्याही झाडाखाली, मंदिराच्या बाहेर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पूजा करत असाल तेव्हा हे नक्की पहा की देवाची वात पूर्ण जळाली आहे का त्यात तूप उरलेलं आहे.
तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी ठरेल असे हे आहे. तुमच्या घरातील मंदिरात दिव्याची वात पूर्ण जळत नसेल किंवा तूप राहत असेल, वारंवार दिवा विझत असेल तर हे संकेत असते की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे. ही ऊर्जा तुमच्या पूजेमध्ये अडथळे आणते आणि काम बिघडवत असते. आपल्या घरात जर काही वाईट शक्ती असतील किंवा नकारात्मक ऊर्जा असतील ज्या तुमच्या घरात भगवंताची कृपा नको असते, म्हणून तुमच्या पूजेत ती विघ्न येत असतात. कारण एका ठिकाणी एकाच प्रकारची ऊर्जा टिकू शकते, सकारात्मक किंवा नकारात्मक. वाईट शक्तींना हे कधीच नको असतं की तुमच्या घरात देवी देवतेची कृपा राहावी. जर भगवंताची कृपा तुमच्या घरावर असेल तर या सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव संपतो. म्हणूनच या वाईट शक्ती तुमच्या पूजेत अडथळे आणत असतात. त्यामुळे दिवा वारंवार विझतो किंवा वात पूर्ण जळत नाही या सर्व गोष्टीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही खऱ्या मनाने भगवंताचे स्मरण केले पाहिजे. प्रिय भक्तांनो, जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा भगवानाकडे प्रार्थना करा की तुमच्या आजूबाजूची सर्व नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी आणि भगवंताची कृपा तुमच्यावर सदैव राहावी. या नकारात्मक शक्तीपासून बचाव करण्यासाठी दिवा लावताना गंगाजलाने एक गोल वर्तुळ करा आणि त्याच्या आत दिवा ठेवा. कारण गंगाजल अत्यंत पवित्र मानले गेले आहे आणि महादेवाचा आशीर्वाद त्यांना प्राप्त आहे. गंगाजलात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही, त्यामुळे ते कधीही खराब होत नाही आणि प्रत्येक ऊर्जेचा सकारात्मक ऊर्जेत रूपांतर नक्कीच करते. तुम्ही गंगाजलाने तयार केलेल्या वर्तुळात दिवा ठेवला तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या पूजेत अडथळा आणू शकत नाही आणि तुमचा दिवा विझू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही निर्विघ्नपणे तुमच्या पूजा पूर्ण करू शकता आणि जी शक्ती तुमच्या नक्कीच कृपा आणि आशीर्वाद देत राहील. त्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या देवघरातील वात पूर्ण जळते का नाही ते नक्कीच पहा आणि तुम्हाला ह्या ज्या काही उपाय सांगितले ते उपाय तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.